ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। ठाकरेंवरच होणाऱ्या एका आरोपासंदर्भात बोलायचं। तुम्ही मगाशी म्हणालात की अनेक गोष्टी समोर येणं गरजेचं आहे। दिशा सालियन प्रकरणावरनं तुम्ही पहिल्यापासून तो मुद्दा उचलून धरत आहात। ज्या वेळेला महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात होतं, काही गोष्टी तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुम्हाला समोर त्यावेळेला आणता आल्या नाहीत। तुमची ज्या वेळेला मुंबई पोलिसांकडून चौकशी झाली तेव्हाही तुम्ही म्हणालात की कोणीतरी कॉल करताय त्या पोलिसांना जे तुमची चौकशी करत होते, आणि तुमच्याकडचे जे पुरावे आहेत ते तुम्ही सीबीआयलाच द्याल असं तुम्ही त्यावेळेला म्हटलेलं होतं। आता तुम्ही इथेही सत्तेत आहात, केंद्रातही तुमचं सरकार आहे, सीबीआय तुमच्याकडे आहे। अशाही परिस्थितीमध्ये मग त्या गोष्टीचं लॉजिकल एंड पर्यंत ती गोष्ट का जात नाही? बऱ्याचदा आरोप तुमच्याकडनं होतात पण त्या गोष्टी लॉजिकल एंड पर्यंत जात नाही। ठीक आहे, चांगली गोष्ट आहे। कारण एक लक्षात घ्या, ती एक फार हाय प्रोफाईल केस होती। राज्याच्या मुख्यमंत्रीचा मुलगा त्या केसमध्ये तेव्हाचा होता, उद्धव ठाकरेचा मुलगा आदित्य ठाकरे होता। आणि दिशा सालियन केसमध्ये तुम्हाला कळलं असेल 72 दिवसाच्या नंतर सीबीआयला तिथे एंट्री करायला दिली। त्या 72 दिवसामध्ये उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, सचिन वाजे हे सगळे जी पूर्णच्या पूर्ण, आता विचार करा, वडील मुख्यमंत्री केवढी यंत्रणा वापरली असेल ते पूर्ण पुरावे मिटवण्यासाठी, सगळ्या विटनेसांना धमकी देण्यासाठी किंवा त्यांना पैसे पोचवण्यासाठी ती 100% यंत्रणा वापरली गेली। कारण का आदित्य ठाकरे त्याच्यामध्ये होता। त्याच्यामध्ये त्याचे मोबाईल टावर लोकेशन ज्या दिवशी बाहेर येतील तेव्हा तुम्हाला कळेल की ह्या पूर्ण विषयामध्ये आदित्य ठाकरे कुठल्या पद्धतीने होता, आणि उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीच्या काळात असलेली सगळी यंत्रणा आदित्य ठाकरेला वाचवण्यासाठी ती वापरली, सगळी वापरली। आणि म्हणून मी वारंवार जेव्हा ही केसची आता सीबीआयकडे काही आम्ही लोकांनी माहिती दिली नाही दिली असा विषय, म्हणून आतापर्यंत प्रूव्ह झालं नाही की ती सुसाईड होती। दुसरा विषय असा आहे, दिशा सालियनची केस ही मुंबई पोलिसांकडे, ती कधीच सीबीआयकडे दिली नव्हती। सीबीआयकडे केस कुठली दिलेली? सुशांत सिंग राजपूतची। ही आणि ती केस लिंक्ड आहे। मी नाही म्हणाले की ती सीबीआयकडे गेली, तुम्ही त्यावेळेला असं म्हणाले होतात की आमचं म्हणजे ज्यावेळेला आम्हाला शक्य होणार त्यावेळेला आम्ही सीबीआयकडे आहोत। आज मुंबई पोलिसांकडे सीबीआय केंद्र सरकारचीच एक प्रकारे यंत्रणा आहे, त्यामुळे तुमचं तिकडे सरकार आहे, एसआयटी गठीत करण्यात आलेली आहे देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं। मग ते पुरावे का दिले जात नाहीत? तुम्हाला कसं माहिती दिले जात नाहीत? ते तुम्ही दिलेले आहेत। हो, चालू आहे सगळं डायलॉग। 2-3 लोकांना इन्क्वायरीसाठी जे आम्ही बोलवलं त्यांना इन्क्वायरीला बोलवलं गेलेलं आहे। काही पुरावे फोटोग्राफ आम्ही दिलेले आहेत। लहान मुलांचा छळ तिथे कसा झाला त्याबद्दलचा एनजीओ मी दिलेले आहे। मी त्याचं साधारणपणे कधीपर्यंत समोर मला वाटतं लवकर, आता वर्ष होईल, डिसेंबरमध्ये ती समिती गठीत झाली। एवढी हाय प्रोफाईल केस आहे। ठाकरे कुटुंब काय म्हटलं नाही तरी मोठं कुटुंब आहे। जेव्हा त्या गोष्टी सगळं बाहेर आणायच्या असतील त्याची एक प्रक्रिया आहे आणि त्या पद्धतीचं इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे। आता आमचं सरकार आल्यामुळे आता लोक बोलायला लागलेले आहेत, जी त्यावेळी दबावाखाली होते। विटनेसेस बोलायला लागलेले आहेत, पुरावे समोर यायला लागलेले आहेत, जे तेव्हा मुख्यमंत्रीचा मुलगा त्याच्यात होता म्हणून गप्प होते। आता असंख्य लोकांनी येऊन एसआयटीच्या समोर डायलॉग केलेले आहेत। फक्त माझ्या जेव्हा वेळ आला तेव्हा माझ्यासमोर तो अधिकारी नाव गेलं, मला मी ह्याच्यासमोर जाणार नाही, कारण की ह्यालाच ठाकरेंची ह्याची पूर्ण लिंक आहे हे मला माहिती आहे। एसआयटीने आतापर्यंत तुमच्याशिवाय कोणाचं स्टेटमेंट घेतलेलं नाहीये। डिसेंबरमध्ये एसआयटी फॉर्म झालेली आहे, त्याच्यानंतर एसआयटीच्या रिपोर्ट बद्दल सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आलेला होता देवेंद्र फडणवीसांना। एवढं फॉर्म बोलताय जसं काय तुम्ही डिपार्टमेंटमध्ये आहात। एसआयटीने असंख्य लोकांची इन्व्हेस्टिगेशन केलेली आहे। साहिलजी, कधीपर्यंत त्याचं हे येईल? लवकर। सुशांत सिंग राजपूतची केस सीबीआयकडे जाऊन 3 वर्ष होत गेली, अजूनपर्यंत त्याच्याबद्दल काही झालेलं नाही। कारण म्हणून आम्ही पण सीबीआयला बोललो की जोपर्यंत दिशा सालियनला तुम्ही पूर्ण इन्व्हेस्टिगेट करत नाही, दिशा सालियनचं मर्डर लपवण्यासाठी सुशांत सिंगला मारलं गेलं। अगर दिशा सालियनचा एपिसोडच घडला नसता तो सुशांत सिंग आज जिवंत असता। एम्सचा रिपोर्ट आलेला होता की काय नाही, तो तुम्ही लोकांनी तयार केलेली स्टोरी होती। एम्सचा रिपोर्ट आलेला होता, सीबीआयने ते रिफ्यूट नाही केलंय। रिफ्यूट केलेला आहे? कुठे रिफ्यूट? काय बोलताय तुम्ही? सीबीआयच्या अधिकाऱ्याला बोलवा। सीबीआयला अनेकदा प्रश्न विचारण्यात आला की तुम्ही लोकांनी तयार केलेला ठाकरे कुटुंबाला कार्यक्रम आहे हा तुमच्या लोकांचा, बाकी काय नाहीये। सीबीआयने कधी त्याला रिफ्यूट केलेलं म्हणजे हे बोललेलं नाही की ही सुसाईड नाहीये। नितेशजी, तुम्ही सतत हे प्रूव्ह करताय की सीबीआय कसं फेल्युअर आहे। 3 वर्ष झालं सीबीआय सारखी एस एजन्सी। तुम्ही ठाकरेंना वाचवताय, तुम्ही ठाकरेंना वाचवताय, मला सीबीआयला काय लेणं देणं? सीबीआय वाचवते असं बोलायला लागेल अबाउट द केस। सीबीआय आता काय सीबीआय तुम्ही वैयक्तिक आरोप लावल्याने सत्य लपणार नाही। सीबीआयकडे 3 वर्ष केस असून सीबीआय सॉल्व्ह करू शकत नाही, याचा अर्थ काय काढायचा आपण? असे असंख्य, परत तुम्हाला सांगतो, परत त्यांनी जे विचारलं तो परत मी तुम्हाला सांगतो, ती केस एवढी हाय प्रोफाईल आहे, त्याच्यामध्ये पुरावे, एका मुख्यमंत्रीचा मुलगा त्याच्यामध्ये आहे।
होता एक्स मुख्यमंत्रीचा, त्याच्यामुळे त्या लोकांनी तो कार्यक्रम अतिशय व्यवस्थित पद्धतीने लपवण्याचा असा केलेला, विटनेसेस असे त्या लोकांना घाबरून ठेवलेलं, म्हणजे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला. आता ह्या सगळ्या गोष्टीला परत शोधणं, विचार करणं एक अरेस्ट नाही 3 वर्षामध्ये जर मर्डर आम्हाला डायरेक्ट मूळ सूत्रधाराला अरेस्ट करायचं आहे. 3 वर्ष झाली इन्व्हेस्टिगेशन व्यवस्थित चालू आहे. कशाला तुम्हाला ज्या दिवशी आदित्य ठाकरे अरेस्ट होईल तुम्हाला कळेल. मी तेच म्हणतोय ना 3 वर्ष झाले ना. पुरा केस कोण लपवते, कशाला लपवण्याची गरज आहे? इन्व्हेस्टिगेशन कोण लपवते, सीबीआय लपवते, कोण लपवते? इन्व्हेस्टिगेशन जे सुरू आहे ते साहिल जोशीला सांगायची काय गरज आहे? पण लोकांना सांगा ना. मला कशाला लोक असा एक लक्षात सिनियर जर्नलिस्ट मला असं विचारतो की लोकांना इन्व्हेस्टिगेशन सांगा. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने सीबीआयला केस सोपवण्यात आलेली होती. मुळात केस जी होती ती बिहार पोलिसांनी अबेटमेंट ऑफ सुसाईडची केस रजिस्टर केलेली होती. त्यांच्या सुशांत सिंग राजपूत यांच्या वडिलांच्या कंप्लेंटच्या आधारावरती ती केस सीबीआय कडे ट्रान्सफर झालेली आहे. अबेटमेंट ऑफ सुसाईडची केस ट्रान्सफर झाली आहे. तुम्हाला माहिती आहे काय असं अबेटमेंट केलं? आता तुम्ही शब्द बाहेर काढा. नाही, मी शब्द नाही बाहेर काढत आहे. जी ओरिजिनल मला नोट दाखवा, ओरिजिनल FIR सांगतो तुम्हाला, मला तुम्ही स्वतः बघू शकता. मला दाखवा. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने ती केस सीबीआय कडे गेलेली आहे. ते मी तुम्हाला विचारतो 3 वर्षात काय झालं त्या केस? काय झालं? सगळं इन्व्हेस्टिगेशन तुम्ही परत सांगतो तुम्हाला. पब्लिक डोमेन मध्ये इन्व्हेस्टिगेशन का आणावं हा मूळ प्रश्न आहे. हा प्रश्न जेणेकरून ते आदित्य ठाकरेचे लोक उद्या त्याच्या घरी जाऊन पोचतील आणि धमकवतील. तो जो कोण शाह नावाचा व्यक्ती आम्ही लोकांनी अधिवेशन ऐकून घ्या, शाह नावाच्या व्यक्ती अधिवेशनाच्या वेळी त्याला विचारा किती धमक्या दिल्या गेलेल्या आहेत. त्याच्या घरी लोक गेलेले आहेत, त्याच्या बायकोला वार केलेला आहे इकडे आदित्य ठाकरेच्या लोकांनी. तो शाह नावाच्या व्यक्तीला हे समजून घ्या. हे काही छोटा केस नाही, छोटी केस नाहीये. आणि जे इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे पण का बाहेर दिलं पाहिजे? जेव्हा बाहेर येईल तेव्हा दुनियाला कळेल ना. तुमच्या टाइमलाईन प्रमाणे कशाला सीबीआय पाहिजे? 3 वर्ष. मी 5 महिन्यात नाही म्हटलं, 2 दिवसात नाही म्हटलं, 5 दिवसात नाही म्हटलं, 3 वर्ष होऊन गेली. 5 वर्ष लागून 3.5 वर्ष झाली आता. काही केस वर्षानुवर्ष चालतात, वर्षानुवर्ष केस चालतात. ज्युडिशरीमध्ये किती केसेस आहेत जे वर्षानुवर्ष चालतात? कशाला 3, 4, 5 वर्षामध्ये झालं येईल 25 वर्षानंतर केस बाहेर? तेव्हा तुम्ही कुठे असला मी कुठे असला माहित नाही. तुम्हाला असं वाटतं का की तुमच्या सोबत अजून एक पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस, जो सेक्युलर पक्ष आहे? ते स्वतः म्हणतात की आम्ही निधर्मवादी पक्ष आहोत, आम्ही सर्व धर्मसमभाव बाळगतो. तुम्ही ज्या ठिकाणी आंदोलन करतात त्याच्या ठिकाणी ते दुसऱ्या दिवशी जातात अजितदादा आणि भेट देतात. तुमच्या हिंदुत्वाची अजेंडा जो आहे आणि त्यांचा जो एकूण पक्षाचा त्यांचा जो धोरण आहे त्या धोरणामुळे हे क्लॅशेस होत आहेत. तुम्हाला असं वाटतंय? कारण सावळे असेल, विशाळगड असेल, संदर्भात काय करायचे आमचे वरिष्ठ बघून घेतील ना. आम्ही आमच्या अजेंडाबद्दल क्लिअर आहोत, पण जिथे जिथे अजितदादा जाऊन भेट देतात त्याची नोंद आमचे वरिष्ठ घेत आहेत. पण तुम्हाला असं वाटतं की तशा पद्धतीची कारवाई अजितदादांकडून होत असल्यामुळे तुमच्या सरकारमधला समन्वय बिघडतो? कारण तुम्ही म्हणता की हे धोरण असलं पाहिजे, ते जाऊन भेट देतात. सरकार मी चालवत नाही म्हणून मी बोलू शकत नाही. पण तुम्ही सरकारच्या बदल्या तुमच्या वरिष्ठांना सांगता ना या सगळ्या गोष्टी. सांगतो, त्याबद्दलचे दखल ते घेतील आणि ते त्याच्यावर काम करतील. पण तुमच्या मी कधी सरकार चालवण्याची वेळ येईल तेव्हा त्याचं उत्तर तुम्हाला देईल. तुम्ही सरकार तुम्ही सर नाही, माझाही प्रश्न याच दिशेने आहे की देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विकास करणारा नेता म्हणून पाहिलं जातं. आता तेच देवेंद्र फडणवीस ज्या वेळेला उपमुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे, तर त्यावेळेला त्यांच्याकडे गृह खातं आहे. आता ते एवढ्या सेन्सिटिव्ह पोझिशनमध्ये आहेत. अशा वेळेला तुमच्यासारख्या नेत्यांनी म्हणणं की पोलीस माझं काही करू शकत नाहीत, माझा बॉस सागरवर आहे, किंवा निलेश राणेंचे आम्हाला व्हिडिओ दिसतात ज्याच्यामध्ये ते पोलिसांवर दमदाटी करतात असं दिसतंय. तुम्हाला असं नाही वाटत की या सगळ्या दृश्यांमुळे, या सगळ्या वक्तव्यांमुळे तुमच्याच बॉसची इमेज कुठेतरी डॅमेज होते? माझ्या बॉसला ते सत्य पण कळते ना त्याच्यामुळे, की हे दोघं तिघं आहेत ज्याच्या तुमचं नाव खराब करतायत. काही माहिती काय होतं, आपण बिफोर अँड आफ्टर बघत नाही, ते फक्त एक पर्टिक्युलर तुम्ही व्हिडिओ बघता. आम्ही जेव्हा ते भाषण केल्यानंतर, त्या स्पॉटवर गेल्यानंतर, त्या जिल्ह्याला भेट देण्यानंतर ती जी काही माहिती आम्हाला भेटते ना, त्या माहितीनुसार मग वरती आम्ही फडणवीस साहेबांकडे पोहोचवतो आणि तो विषय करेक्ट करून घेतो. शेवटी डिपार्टमेंटमध्ये काशे काही लोकांमध्ये अगर चूक घडत असेल तर त्याबद्दल माहिती पण सांगून करेक्ट. आता जेव्हा हे अभिजित जे बोलत होते, माझा प्रश्न बहुतेक बरोबर पद्धतीने पोहोचला नसेल. ज्या वेळेला ही दृश्य समोर आली किंवा ज्या वेळेला तुमचं स्टेटमेंट समोर आलं त्यावेळेला इन जनरल जर तुम्ही सोशल मीडियामधल्या प्रतिक्रिया पाहिल्या तर त्याच्यावर असं येतं की हेच जर उद्या एखाद्या सामान्य माणसाने पोलिसाशी असं वर्तन केलं तर पोलीस त्याच्यावर काय कारवाई करेल? ते निलेश राणेंसोबत होणार नाही. त्याच्यामुळे मग गृहमंत्र्यांची इमेज, महाविकास आघाडीवाले असतात त्यांचं ठरलेलं असतं की ह्यांचे व्हिडिओ आले ते 500 लोक, त्या लोकांना पगारच तेवढ्यासाठी मिळतो. पण कुठल्याही सामान्य माणसाला हा प्रश्न पडू शकतो ना. मी उद्या जाऊन पोलिसांशी थोडी असं वर्तन करू शकणार आहे जे आज निलेश राणे करू शकलेले आहेत. लोक करतात.
नाही करू शकणार ना. करतो. आमच्याकडे पण त्यांच्यावर सामान्य कारवाई लोकांचे पण होईल व्हिडिओ पोलिसांना, येतात. पण त्यांच्यावर पोलिसांकडनं कारवाई होईल ना जर पोलिसांसोबत असं वर्तन करण्यात आलं तर. आणि अशाने मग पोलिसांचा धाक जो आहे राहणं तो कसा राहू एक शकतो? लक्षात घ्या प्लीज, तुम्हाला समजून घ्या, तुमचा प्रश्न मला कळतोय. मुद्दा माझा एवढंच आहे, असंख्य म्हणजे डिपार्टमेंटमध्ये असे काही अधिकारी आहेत ज्यांच्यावर आम्हाला असं वागायला लागतं. असे पण काही घटना घडलेल्या आहेत ज्याबद्दल आम्ही त्यांचे कौतुक पण केलेलं आहे. फक्त एवढंच आहे, आम्ही ते मीडिया डोमेनमध्ये आणलेलं नाही आहे. ते आता कधी ते आणायला लागेल असं आता आमची ती वेळ आलेली आहे. काय होतं, आम्हाला फक्त विलनच केलं जातं की हे फक्त वाईटच बोलतात. पण जेव्हा कुठला अधिकारी, उदाहरण नाशिकच्या SP आहे, त्यांनी त्या दंगलीनंतर अतिशय चांगलं काम केलं, CPने अतिशय चांगलं काम केलं, त्यांचा फोन करून आम्ही कौतुक केलं की अतिशय कर्णिक जी आहेत आमचे, अतिशय चांगलं तुम्ही सांभाळलं, तुमचं आम्ही कौतुक करू, चांगलं आहे ते. आता असे हे फोन कॉल आम्ही व्हायरल करू शकत नाही. फक्त जेव्हा जेव्हा काहीतरी चुकीचं घडतं, जेव्हा आम्हाला त्यांना सांगायला लागतो तोंडावर ना, तेव्हा नेमकं मीडिया त्याला हायलाईट करते. एवढंच फक्त आमची बाजू आहे. दुसरी बाजू कधी दाखवण्यामध्ये आपण पण कमी पडताय. नाही, तुम्ही म्हणताय तसं तुम्ही कदाचित ते समोर आणाल तेव्हा आम्ही नक्की दाखवू. नक्की. पण दुसरा एक प्रश्न आहे तो म्हणजे काही महिन्यांपूर्वी किरीट सोमय्या आमच्या चावडीवर आलेले होते आणि तेव्हा त्यांनी हे फार महत्त्वाचं वक्तव्य केलेलं होतं की उद्धव ठाकरेंवर आरोप करायला त्यांना सांगण्यात आलं होतं. हे पक्षांतर्गतली गोष्ट आहे त्यांची, जी त्यांनी प्रांजळपणे कबूल केली. इथे सुद्धा ज्या वेळेला ठाकरेंचा विषय येतो तुम्ही फार अग्रेसिव्ह झालेले आम्हाला पाहायला मिळतात. तुमच्या बाबतीत सुद्धा असंच आहे? नाही, आम्हाला कोणाला सांगण्याची गरज नाही आहे. कारण का शेवटी ते कुटुंब काय आहे, स्पेशली उद्धव ठाकरे कुटुंब, हे आम्ही चांगल्या पद्धतीने ओळखतो. 39 वर्ष बाळासाहेबांबरोबर राहिल्यानंतर आम्हाला माहिती आहे की सोडण्याचे ते दिवस आमच्या राणे कुटुंबावर काय झाले, आम्ही काय अवस्थेतून गेलो. आमचे वडील जेव्हा म्हणजे बाळासाहेब वारले तेव्हा आमच्या वडिलांची काय अवस्था होती, तेव्हा त्यांना शेवटच्या वेळी त्यांना भेटायला पण दिलं नाही उद्धव ठाकरेंनी. असं आहे. निलेशजींचं आणि आमचं जेव्हा लग्न झालं तेव्हा ज्या आता काही शिवसैनिक तेव्हा पण वडिलांच्या संपर्कात होते, तेव्हा त्यांना आमंत्रण पत्रिका दिली गेली. उद्धव ठाकरेच्या कुटुंबियांनी त्यांना फोन गेले की तुम्हाला आमंत्रण पत्रिका येऊन मातोश्रीवर जमा करा. माझं म्हणणं आहे की ते उद्धव ठाकरे कुटुंब काय हे आम्हाला चांगलं माहीत असल्यामुळे कधी कधी जेव्हा ते काय मोठं बोलतात ना स्वतःबद्दल, आम्ही असे ते कधी कधी त्यांच्या सत्य परिस्थिती दाखवण्यासाठी आम्ही बोलतो. म्हणून आम्हाला कोणाला सांगण्याची कोणाला पक्षातून तर आम्हाला कोणाला सांगितलेलं नाही. तो तुमचा मूळ प्रश्न होता. आणि म्हणून त्यांची जे काही खरे चेहरे आहेत ते आम्ही दाखवण्याचा सातत्याने प्रयत्न करतो. आणि आज महाराष्ट्रालाच कळलेलं आहे की हा माणूस जसा दिसतो तसा नाही आहे.